हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग शिकणार आहोत. प्रथम मी मंगलाचरण म्हणते आणि मग चालू करते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्. नम ओं विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही तास दीड तास काढून भगवद्गीता ऐकता त्या श्री राधा गोविंदांना आपण सर्वजण साष्टांग नमस्कार करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि मग अध्ययन चालू करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रील प्रभुपाद जे आपल्याला मार्गदर्शन करत आहे, ज्यांनी आपल्यासाठी सोप्या शब्दात गीता लिहिलेली आहे, त्यांना सुद्धा दंडवत प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊ मग हा अध्याय चालू करूया. नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी या स्लाइड्स तयार केल्या, प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं, त्या दोघांनाही माझा दंडवत प्रणाम. माझे को-होस्ट, ऍडमिन, टेक्निकल टीम यांचा पण खूप मोठा सहभाग आहे. त्यांच्याशिवाय मी हा वर्ग घेऊ शकले नसते, म्हणून त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आता 6व्या अध्यायात आपण काय शिकलो? अष्टांग योग म्हणजे काय, अष्टांग योगाची 8 अंगे कोणकोणती आहे आणि अष्टांग योगामध्ये आपण प्रगती कशी करायची स्टेप बाय स्टेप, एक एक पायरी एका वेळेला. तर काल आपण शिकलो त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. आपण शिकलो की आपल्याला प्रत्येक जी पायरी आहे, प्रत्येक जे अंग आहे त्याचा तो सिक्वेन्स आहे तो तोच ठेवला पाहिजे. असं नाही उड्या मारता नाही येणार की पहिल्यांदा मी यम करतो मग ध्यान आणि मग समाधी, असं नाही. आपल्याला ती जी सायकल दिलेली आहे त्याचा सिक्वेन्स तसाच ठेवला पाहिजे आणि त्यानेच मन संयमित होईल. तर मन संयमित होणं हे खूप गरजेचं आहे जर आपल्याला कृष्ण प्राप्ती हवी असेल तर. अर्जुनाने सांगितलं की हे काही शक्य नाहीये तुम्हाला जे काय सांगतोय अष्टांग योग, आणि माझं मन अतिशय बलवान आहे, हट्टी आहे आणि त्याला मी वश करू शकत नाही. तेव्हा कृष्णाने त्याला सांगितलं की जी अशक्य गोष्ट आहे ती मी तुला सांगू शकणार नाही, तू अभ्यासाने आणि वैराग्याने तुझ्या मनाला संयमित करू शकतो. मग तरी अर्जुनाला हा अष्टांग योग पटलेला नव्हता, म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की एखादा अष्टांग योग करायला निघाला पण तो असफल झाला, मग अशा योगीचं काय होतं? मग
कृष्णाने सांगितलं की असा जो अयशस्वी योगी होतो त्याला पुढच्या जन्मामध्ये चांगलं गुणवान कुटुंब मिळतं, श्रीमंत कुटुंब मिळतं किंवा वैष्णव कुटुंबामध्ये जन्म मिळतो जो अतिशय दुर्मिळ आहे. आणि शेवटी कृष्णाने सांगितलं की सर्व योग्यांमध्ये भक्ती योगी हा सर्वश्रेष्ठ आहे. आता 7वा अध्याय आपण बघूयात. यात काय शिकणार आहोत? कृष्ण त्याच्याबद्दलचं ज्ञान जे आहे त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती देणार आहे. मग कृष्णाच्या भिन्न भिन्न शक्त्या आहेत, खूप शक्त्या आहेत, पण त्यापैकी थोड्या शक्त्या कृष्ण आपल्याला सांगणार आहे. मग भगवान कृष्णाला शरण गेल्यावर काय होतं आणि मग त्याच्यानंतर हा जो आहे इकडे देव देवतांची जी पूजा आहे, आराधना आहे, खूप जणांचे प्रश्न असतात की इतर देव देवतांची पूजा करावी का, आणि इकडे कृष्णाने त्याचं उत्तर दिलंय की तुम्ही इतर जेव्हा देव देवतांची पूजा करता तेव्हा काय होतं. मग त्याच्यानंतर भ्रमातून भक्तीकडे. आता हा 7वा अध्याय आहे. या 7व्या अध्यायाचं नाव ज्ञान विज्ञान योग आहे. आता आपण हे जे शीर्षक आहे ते त्याचा अर्थ बघूया. ज्ञान म्हणजे तुम्हाला माहिती आहे नॉलेज. कोणाचं नॉलेज आहे हे ज्ञान? कृष्णाचं, आत्म्याचं हे ज्ञान आहे. विज्ञान म्हणजे काय? म्हणजे जे ज्ञान मिळालंय जेव्हा त्या ज्ञानाचं तुम्ही आचरण करता त्याला विज्ञान म्हणतात. ज्ञानाचे आचरण. फक्त ज्ञान असून उपयोग नाही, आचरण हे खूप महत्वाचं आहे. एखादा मुलगा डॉक्टर झाला आणि खूप हुशार होता, चांगलं शिकला वगैरे, पण तो प्रॅक्टिसच करत नाही, एका सुद्धा पेशंटला बघत नाही, मग त्या ज्ञानाचा उपयोग काय आहे? शून्य. म्हणून तुम्हाला ज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे. म्हणून या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. आता आपण जी भगवद्गीता शिकलो, आपले 6 अध्याय झाले. तर भगवद्गीतेचे 3 भाग आहेत. पहिले 6 अध्याय म्हणजे कर्मयोग, मधले 6 अध्याय 7 ते 12 हा भक्ती योग आहे आणि 13 ते 18 हा ज्ञान योग सांगितलेला आहे. तर आता 7 ते 12 आपण भक्ती योगाबद्दल शिकणार आहोत. पण भक्ती योग चालू करण्या अगोदर मला तुम्हाला प्रश्न विचारायचे, तुम्ही मला उत्तर द्या. अरे आज खूपच कमी माणसं हे आहेत, भक्त आहेत, लोकांना ही वेळ नाही का सूट झाली? कुमुद माताजी, कुमुद माताजी, तुम्ही रिमाइंडर पाठवलं ना? येस माताजी, पाठवून दिलेले रिमाइंडर. हो, म्हणजे एक 3 जणाच आहेत, आपण दोघं. एक मिनिट, मी पुन्हा पाठवते. ठीक आहे, पुन्हा पाठवते मी. येस, चालेल चालेल. तर माताजी, हा बोला. आज भारत पाकिस्तान मॅच आहे त्यामुळे बहुतेक आज हा असेल 1:30 वाजता आहे ना मॅच. हा हो, मी पाठवले माताजी. चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बरं, आता तुम्ही तरी मला उत्तर द्या. मला सांगा की तुम्हाला काय वाटतं, कृष्ण केव्हा प्रसन्न होतो, केव्हा कृष्णाला केव्हा आनंद होतो? सांगा. मला वाटतं संपूर्ण समर्पण केल्याशिवाय भगवंत आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणजे भगवान कृष्ण आपल्याला प्राप्त होणार नाही. बरं, पूर्णपणे मन लावून भक्ती आपण भक्ती केली पाहिजे. बरं, आणि कोणाला काही सांगायचं आहे? बरं, आता 2 गोष्टी तुम्ही सांगितलेल्या एकदम बरोबर आहे. अनेक गोष्टी आहेत ज्यांनी कृष्ण प्रसन्न होतो, पण आपण जर लिस्ट काढली तर फर्स्ट 2 किंवा मोस्ट इम्पॉर्टंट
सर्वात महत्वाच्या दोनच गोष्टी आहेत. कृष्ण तेव्हा प्रसन्न होतो जेव्हा त्याच्या शुद्ध भक्तांना आपण आनंद आणि समाधान देतो. ही पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी की जेव्हा जी माणसं वाममार्गी आहे, जी माणसं चुकीच्या दिशेने चालली आहेत किंवा जी पाप करत आहे किंवा जी कृष्णाच्या अगदी पूर्ण विस्मरणात आहे, अशा लोकांना, अशा बद्ध आत्म्यांना जेव्हा आपण कृष्णाच्या कमल चरणांकडे घेऊन जातो तेव्हा मात्र कृष्ण आपल्यावर अतिशय प्रसन्न होतो. तर या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत भक्तीमध्ये. बाकीच्या सुद्धा महत्वाच्या आहेत. आपलं नियमित जप करणे, मंदिरात जाणे, कृष्ण प्रसादच ग्रहण करणे, सर्वांबरोबर खूप चांगल्या तऱ्हेने वागणे, हे सर्व आहे. पण टॉप दोन जर मी तुम्हाला सांगितलं, मला दोनच सांगा कृष्ण कशाने प्रसन्न होतो. एक म्हणजे त्याच्या शुद्ध भक्तांना आपण आनंद आणि समाधान द्यायचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बद्ध आत्मे आहे, जे कृष्णाच्या विस्मरणात आहे, त्यांना जेव्हा आपण कृष्णाच्या कमल चरणांकडे घेऊन जातो तेव्हा मात्र कृष्णाला भरपूर आनंद होतो. कुमुद माताजी. हरे कृष्णा. श्री भगवानुवाच मय्या सत्यमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं माम्. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते ऐक. ते आता ऐक. हरे कृष्ण. आता इकडे कृष्ण आपल्याला सांगणार आहे की आपल्याला त्याची प्राप्ती कशी होईल. तर इकडे बघा, शब्द कृष्णाने जे वापरलेले, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग अभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून, म्हणजे कृष्णाला काय पाहिजे आपल्याकडून, काही नकोय, आपलं मन कृष्णाला हवंय. मन कृष्णाला हवंय म्हणजे काय, त्याला हवंय मनामध्ये सतत आपल्या कृष्णाचाच विचार पाहिजे. आणि असं झाल्यावर कृष्ण आपल्याला जणू काही वचन देतो, निसंदेह आपण त्याला जाणू शकू. आणि इकडे आणि एक महत्वाचा शब्द आहे तत्शृणु. आता ऐक, तत्शृणु, ऐकण्याला खूप महत्व दिलेलं आहे भक्ती योगामध्ये. आता ऐकण्याला इतकं महत्व का दिलेलं आहे, कारण जेव्हा आता बघा, आपली जी इंद्रिय आहेत ती परिपूर्ण आहेत का. तुमच्या डोळ्यांनी आरसा समोर नाहीये, तुम्हाला तुमच्या भुवया दिसू शकतात का. इतक्या भुवया डोळ्यांच्या जवळ आहेत तरी दिसू शकत नाही. मग जो परिपूर्ण आहे त्या परिपूर्णाला अपूर्ण इंद्रियांनी आपण कसं बघू शकू, आपण बघू शकणार नाही. आणि जोपर्यंत आपण बघू शकणार नाही तोपर्यंत आपण त्याला जाणू शकणार नाही. म्हणून इकडे ज्यांनी कृष्णाला जाणलेलं आहे, ज्यांना कृष्णाची प्राप्ती झालीये, अशा लोकांकडून आपल्याला काय करायचंय, आपल्याला ऐकायचंय. मग ऐकणं हे खूप महत्वाचं असतं भक्ती योगामध्ये. आता इकडे आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पहिल्यांदा हा जो महामंत्र आपण म्हणतो याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया. हरे कृष्ण हरे, हरा म्हणजे राधा, हरा म्हणजे कृष्णाची अंतरंगा शक्ती किंवा कृष्णाची शक्ती. आणि तिला हरा का म्हटलेलं आहे, कारण तिने कृष्णाचं मन हरलेलं आहे. आणि हराचं
हरे होतं. जसं राधाचं राधे होतं तसं हराचं हरे होतं. मग जेव्हा आपण हरे म्हणतो तेव्हा राधा म्हणते तुम्हाला काय हवंय. मग आपण तिला सांगतो की मला कृष्णाच्या प्रेममय भक्ती सेवेमध्ये व्यस्त ठेव. तर जेव्हा आपण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हा मंत्र म्हणतो तेव्हा जणू काय आपण राधेला विनंती करतोय, हे राधे मला कृष्णाच्या प्रेममय भक्ती सेवेमध्ये व्यस्त ठेव. आणि राम राम म्हणजे काय, कृष्ण कधीच एकटा अवतार घेत नाही. रामाबरोबर सुद्धा लक्ष्मण होता, कृष्णाबरोबर सुद्धा बलराम होता. तर इकडे रामाचा अर्थ म्हणजे बलराम सुद्धा होऊ शकतो किंवा जो आनंदाचा उगम आहे त्याला सुद्धा राम म्हटलंय. राम आणि कृष्ण काही वेगळे नाही, म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला जो आनंदाचा उगम आहे अशा कृष्णाच्या सेवेमध्ये मला सदैव व्यस्त ठेव. आणि कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे आकर्षण. जो सर्वांना आकर्षित करतो तो म्हणजे कृष्ण. आणि कृष्ण हा फक्त त्याच्या भक्तांच्या मार्फतच आपल्याला कृष्णाची प्राप्ती होऊ शकते किंवा भक्तांच्या मार्फत आपण कृष्णापर्यंत पोहोचू शकतो. तर कृष्णाची सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे राधा, म्हणून आपण पहिल्यांदा राधेला हाक मारतो आणि राधेला विनंती करतोय की मला कृष्णापर्यंत घेऊन जा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण. म्हणजे आता बघा, हे जे ज्ञान आहे हे ज्ञान अभूतपूर्व आहे, असाधारण ज्ञान आहे की हे ज्ञान जाणल्यानंतर आपल्याला आणि काहीच जाणण्याचं शिल्लक राहणार नाही, म्हणजे सर्व काही आपल्याला समजणार. तर हे जे ज्ञान आहे हे बघा, जे आपण व्यवहारातलं ज्ञान किंवा सायंटिफिक नॉलेज म्हणतो ते असं कधीच होत नाही की हो आता मला सगळं समजलं, काहीतरी शिल्लकच राहतं. म्हणून कितीतरी शतकांनी ज्या काही जे काही फिजिक्सचे लॉज असतील किंवा इतर काही एव्होल्युशनरी थिअरीज असतील त्या सारख्या बदलत असतात. पण कृष्ण आपल्याला इकडे सांगतोय की हे ज्ञान जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला आणि काही जाणण्या योगे शिल्लक राहणार नाही, सर्व काही तुम्ही जाणू शकाल. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. सहस्रावधी मनुष्यापैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्णा. आता बघा इकडे मॅरेथॉन दाखवलेली आहे, किती लोक पळतात पण सगळेच काय पहिले येतात, सगळे काय ती रेस संपू शकतात नाही, एखादाच पहिला येऊ शकतो. बाकीचे हळूहळू चालतात, काही जण थांबतात, काही जण वाटेत बसतात, काही जणांचे पाय दुखतात. त्याचप्रमाणे खूप कोटी कोटी लोक चाललेली आहे कृष्ण प्राप्ती होण्यासाठी. त्यापैकी खरंच एकाच्या मनात असतं की मी कोण आहे, माझं आणि कृष्णाचं नातं काय आहे. बाकीच्या लोकांना काय हवं असतं, माझी इंद्रिय तृप्ती, मला पैसा हवाय, मला घर हवंय, संतती संपत्ती पत्नी, हे सगळं लोकांना हवं असतं. पण एखादाच विचार करतो की मी कोण आहे आणि
तो योग्य मार्गदर्शन घेतो, हे सुद्धा महत्वाचं आहे. योग्य मार्गदर्शन घेतो आणि जी अगदी अचूक क्रिया आहे अशावर तो पूर्ण अवलंबून राहतो, त्याच्या गुरूंवर अवलंबून राहतो आणि करेक्ट प्रोसेसनी तो पुढे चाललेला असतो. अशी हजारो लोक जे आता अगदी जिद्दीला पेटलेत की मला हे मी कोण आहे हे मला शोधायचंय, अशा हजारो लोकांपैकी सहस्रावधी मनुष्यांपैकी एखाद्याला सिद्धी प्राप्त होते. आणि सिद्धी असे हजारोंना सिद्धी प्राप्त झाल्यापैकी कृष्ण म्हणतो की एखादाच त्याला तत्वतः जाणू शकतो. म्हणजे बघा की कृष्णाला जाणून घ्यायचं म्हणजे किती अवघड आहे, सोपं नाहीये. कृष्णाने काय सांगितलंय, तुमचं मन जे आहे, तुमचं मन तुम्ही मला द्या, माझ्यावर मन आसक्त कर. मग माझ्यावर मन आसक्त कर म्हणजे नेमकं करायचं तरी काय, आपल्याला कृष्ण भक्ती योगामध्ये सांगणार आहे. आणि मी तुम्हाला आता थोडस सांगते, परत मी हे सांगणार आहे की भक्ती योग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात 9 तऱ्हेचा 9 पायऱ्या असतात, किंवा ही जी भक्ती आहे ती 9 प्रकाराने करता येते. तर हे प्रल्हाद महाराजांनी हा श्लोक म्हटलेला सांगितलेला आहे भागवतम मध्ये 7व्या स्कंदात. तो आता ऐका. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. म्हणजे 9 प्रकाराने आपल्याला भक्ती करता येते. बघा किती चॉईस आपल्याला कृष्णाने दिलाय. श्रवणम, श्रवण म्हणजे ऐकणे. कीर्तन, कीर्तन म्हणजे तुम्ही जप करा. स्मरण, स्मरण म्हणजे एक सारखं मनामध्ये तुम्ही स्मरण केलं तरी देखील तुम्हाला कृष्णाची प्राप्ती होईल. पादसेवनम, अर्चनम, वंदनम, वंदनम म्हणजे स्तुती करणे, अर्चनम म्हणजे पूजा करणे, दास्यम म्हणजे सेवा करणे, साख्यम म्हणजे ज्याप्रमाणे अर्जुन आणि कृष्णाचं नातं होतं, आणि आत्मनिवेदनम म्हणजे पूर्ण शरण जाणे. तर आपल्याला श्रील प्रभुपादांनी सांगितलंय श्रवणम, कीर्तनम आणि स्मरणम, हे जे 3 पहिले प्रकार आहेत ते खूप महत्वाचे आहेत कलियुगामध्ये, कारण ते सुलभ तऱ्हेने आपल्याला करता येतात. तर इतकं सोपं नाहीये आपल्याला कृष्णाची प्राप्ती होणे किंवा कृष्णाला तत्वतः जाणणे. आपल्याला योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे, मग आपण पुढे पुढे जाऊ शकतो. आता इकडे कृष्णाने सांगितलंय की तुम्ही तुमचं मन जे आहे ते मला द्या, किंवा तुमच्या मनामध्ये सतत माझंच चिंतन करा. आता सारखं एकसारखं कृष्णाचं चिंतन कसं करायचं, आणि हे जे आपण सतत जेव्हा कृष्णासाठी चिंतन करतो, लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा पुढच्या जन्माची म्हणजे पुढचा जन्म मिळणारच नाहीये तुम्हाला, कृष्णाकडे जाण्याची तुम्ही अगदी जोरदार तयारी करताय. मग आपल्याला कसं असतं, आपण जे इतके आध्यात्मिक नसतो, आपल्याला भौतिकावर पण प्रेम असतं, पण आपल्याला कृष्णाकडेही जायचंय. मग अशा लोकांसाठी कृष्ण काय सांगतो की माझ्या ज्या भिन्न भिन्न शक्त्या आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यावर तुम्हाला आपोआप माझी आठवण येईल. म्हणजे ज्याप्रमाणे समजा जर आपण कुठेतरी बाहेर गेलो आणि फिरायला गेलो आणि तिकडे आपल्याला एक मोठा आता अमिताभ बच्चनचा बंगला आहे, तर त्या बंगल्याकडे बघून आपल्याला काय पहिल्यांदा त्या माणसाची आठवण
येईल. आणि कृष्ण काय म्हणतो की तुम्हाला भौतिकाचं आहे ना, मग जिकडे तिकडे मीच आहे. जेव्हा ती गोष्ट तुम्ही बघाल, माझी शक्ती बघाल, तेव्हा तुम्हाला आपोआप माझी आठवण येईल. आणि अशा तऱ्हेने तुमच्या मनाला एकसारखी सवय होईल आणि माझ्या स्मरणामध्ये ते राहील. आता आपण श्लोक ऐकूया. कुमुद माताजी. हरे कृष्णा. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहे. हरे कृष्णा. तर या 8 ज्या शक्त्या आहेत या कृष्णाच्या शक्त्या आहेत. बघा, तुम्ही पृथ्वीकडे बघा, नदीतल्या पाणीकडे बघा, समुद्रातल्या पाण्याकडे बघा. पाणी पिताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, पाणी म्हणजे कोण नाही, कृष्णच आहे. अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या कृष्णाच्या 8 शक्त्या आहेत. आता आपण आणि पुढे जाऊया. आता इकडे त्यांनी असं दाखवलंय की हे कृष्णाचं एक प्रतीक असं त्यांनी आपल्या समोर ही स्लाइड ठेवलेली आहे की जे समुद्र आहेत ते समुद्र म्हणजे कृष्णाचा कटी प्रदेश आहे. जे डोंगर आहेत ते म्हणजे कृष्णाची हाडं आहेत, डोंगर पर्वत. जे वृक्ष, वेली, जे जंगल आहेत ते म्हणजे कृष्णाच्या अंगावरचे केस आहेत. जे ढग आहेत ते म्हणजे कृष्णाचा चेहरा आहे. तर अशा तऱ्हेने प्रकृतीची विविध अंग म्हणजे त्याची तुलना त्यांनी कृष्णा बरोबरच केली आहे. हे एक प्रतीक आहे ज्यांनी आपण नेहमी कृष्णाचं स्मरण करू शकू. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे महाबाहो अर्जुन, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्या मध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनाचा उपभोग घेतात. हरे कृष्णा. आता कृष्ण हा अनंत आहे, त्याच्या शक्त्या सुद्धा अनंत आहे. मग त्या अनंत शक्त्या आपण विभागू शकत नाही, कारण त्याच्या शक्त्या विभागल्या तरी आणि इतक्या आहेत की ते कुठल्याही माणसाला शक्य नाहीये की त्याच्या अनंत शक्त्याचा विभाग करणे. म्हणून कृष्णाच्या ज्या शक्त्या आहेत त्या मुख्यतः त्यांचं जे क्लासिफिकेशन केलंय, त्यांची जी विभागणी केली आहे ती 3 प्रकारची आहे. एक म्हणजे कृष्णाची बहिरंग शक्ती, दुसरी म्हणजे कृष्णाची अंतरंगा शक्ती किंवा अंतरंग शक्ती, आणि तिसरी म्हणजे कृष्णाची तथास्थ शक्ती. आता या कुठल्या शक्त्या आहेत? बहिरंग शक्ती. बहिरंग शक्ती म्हणजे तुम्हाला हे जे ब्रह्मांड दिसते, ब्रह्मांडात पृथ्वी, वायू, जल, आकाश ही जी आहे ही कृष्णाची बहिरंग शक्ती झाली. मग अंतरंग शक्ती म्हणजे कृष्णाचा आध्यात्मिक जग. त्या आध्यात्मिक जगामध्ये असणारे कृष्णाचे जे शुद्ध भक्त आहेत ते सुद्धा या अंतरंग शक्तीमध्ये सामील होतात. आता तटस्थ शक्ती, तट कसा असतो? कधीतरी तो पाण्याच्या खाली असतो आणि कधीतरी तो जमिनीवर असतो. म्हणजे जर पाण्याला भरती आली किंवा नदीला पूर आला तर तो नदीवरचा तट आपल्याला दिसत नाही, पण एरवी आपल्याला दिसतो. तशी आपली पोझिशन असते. म्हणजे जे मानव असतात ते कसे असतात, त्यांना चॉईस दिला जातो
तुम्हाला कुठे जायचंय? तटावर उभा राहिल्यावर चॉईस असतो ना तुम्हाला पाण्यात पाय ठेवायचे की तुम्हाला जमिनीवरच पाय ठेवायचे, चॉईस तुमचा असतो. त्याचप्रमाणे आपल्याला चॉईस असतो, आपण तटावर असतो. आपल्याला बहिरंग शक्तीमध्ये म्हणजे या भौतिक जगात जायचंय की अंतरंगा शक्तीमध्ये म्हणजे आध्यात्मिक जगामध्ये जायचं, हा चॉईस आपल्याला असतो. म्हणून आपण तटस्थ शक्ती या विभागणीखाली आपण सगळे जे मानव आहेत ते या शक्तीखाली असतात. आता कृष्णाची आणि दोन मुख्य त्याच्या शक्त्या असतात, त्यांची सुद्धा विभागणी आपल्याला अशा तऱ्हेने करता येते, पराशक्ती आणि अपराशक्ती. बरं, पराशक्ती म्हणजे काय? पराशक्ती म्हणजे सर्व मानव, पशु, पक्षी, प्राणी आणि देव देवता हे सर्व कृष्णाच्या पराशक्ती खाली येतात. परा म्हणजे श्रेष्ठ आणि अपरा म्हणजे कनिष्ठ. मग कृष्णाची अपरा प्रकृती कोणती आहे आणि अशी विभागणी का केली आहे, परा आणि अपरा? आता ही जी पराशक्ती आहे समजण्यासाठी मी तुम्हाला सोप्या तऱ्हेने सांगते. परा म्हणजे जे काही सजीव आहे ती पराशक्ती आणि जी निर्जीव आहे त्याला म्हणतात अपराशक्ती. म्हणजे पाणी, माती, म्हणजे पृथ्वी, जल, आकाश, वायू आपण त्याला म्हणू शकतो, ही अपराशक्ती आहे. आता ही जी पराशक्ती आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पशु, पक्षी, प्राणी, सगळे मानव हे काय करतात, या अपराशक्तीचा वापर करतात, त्याच्यावर स्वामित्व ते करू शकतात. कसं करू शकतात बघा, आपण अनेक डोंगर फोडून, दगड घेऊन किंवा मातीचा वापर करून आपण घर बांधू शकतो. त्याचप्रमाणे पक्षी सुद्धा इतकी सुंदर घरटी बांधतात झाडावर, ते सुद्धा या अपरा शक्तीचा वापर करतात. आता इतकंच काय, मानव पक्षी सोडा, एखादा किडा जरी असेल, मुंगी सुद्धा असेल, ती सुद्धा मातीचा उपयोग करून सुंदर वारूळ स्वतःसाठी बांधू शकते. तर अशा तऱ्हेने की ही जी पराशक्ती आहे किंवा परा प्रकृती आहे ती अपरा प्रकृतीचा वापर करते, म्हणून तिला परा असं म्हटलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. हरे कृष्णा. सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. हरे कृष्णा. म्हणजे आता इकडे काय सांगितलंय आपल्याला कृष्णाने, की मी सर्वांचा निर्माता आहे. या ज्या दोन शक्त्या आहेत परा अपरा, या सर्व माझ्याच शक्त्या आहेत आणि जे काय भौतिक आहे, जे काय आध्यात्मिक आहे, या सर्वांचा मी उत्पत्ती करता आहे. मी आय एम द क्रिएटर. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्या मध्ये आश्रित आहे. हरे कृष्णा. तर इकडे बघा, समजा जर आपल्या गळ्यात एक माळ असेल, मोत्यांची माळ असेल, तर आपल्याला मोती दिसतात, पण त्या मोत्याच्या खालचा आधार जो दोरा असतो, ज्याच्यामुळे ते जे मोती त्यांच्या जागेवर राहिलेले तो धागा किंवा तो दोरा आपल्याला दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये कितीतरी ग्रह आहेत आणि त्यांचं वजन कितीतरी टन आहे. मिलियन्स टन त्यांचं वजन आहे. मग ते त्यांच्या जागेवर किंवा त्यांच्या ऑर्बिटमध्ये, त्यांच्या कक्षेत ते फिरतात. मग
त्यांच्या पाठचा आधार कोण आहे? कृष्ण आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणव सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं दृशु. हे कौन्तेय, पाण्यामधला रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण. आता कृष्ण आपल्याला का सांगतोय हे जे ज्ञान कृष्ण आपल्याला देत आहे ते का देत आहे? कारण एक सारखं आपल्याला कृष्णाचं स्मरण झालं पाहिजे. चंद्र आणि सूर्याकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की यातला प्रकाश म्हणजे कृष्णच आहे. चंद्र, आता मी तुम्हाला ते हे दाखवलं ना, एक ते स्लाइड कृष्णाचं प्रतीक, त्यात मी तुम्हाला सांगायला विसरले की चंद्र आणि सूर्य हे कृष्णाचे दोन नेत्र मानले गेलेले आहेत. आणि त्याचे जे केस आहेत, केस सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की ते ढग आहेत, म्हणजे जे काळे केस आहे त्याची सुद्धा तुलना ढगाबरोबर केलेली आहे. आता पुढे आपल्याला इकडे कृष्णाने सांगितलंय की पाण्यामधली चव मी आहे. तर आता पाण्याला काही चव असते का? तर अशी कुठलीही पाण्याला चव नसते. मग कृष्णाने काय सांगितलंय? पाण्यामधील रस मी आहे. याचा अर्थ काय आहे? की कृष्णाने आपल्याला सांगितलंय की जेव्हा केव्हा तुम्हाला कुठल्याही वस्तूची चव येते, त्या चवाच्या पाठीमागे मी आहे. म्हणजे बघा, आता समजा जर तुम्ही तांदूळ घेतला, तांदळाचा दाणा घेतला आणि तुम्ही तो खाल्ला, तो सॉलिड आहे, तर त्याला काही चव असणार आहे का? सांगा बरं. नाही. तांदळाचा दाणा, गव्हाचा दाणा तुम्ही घेतला तर त्याला काही चव नसणार. पण तेच तो तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून तुम्ही शिजवला, त्याचा भात केला किंवा पोळ्या, पीठ घेऊन, गव्हाचं पीठ घेऊन ते पाण्यामध्ये मळून त्याच्या सुंदर पोळ्या केल्या की मग त्या पदार्थाला चव येईल. म्हणजे कुठल्याही पदार्थाला चव जी आहे ती पाण्यामुळे येत असते. म्हणून कृष्णाने सांगितलंय पाण्यामधील रस मी आहे. कुठलंही, आता तुम्ही फळ घ्या, फळ छान गोड असतं का? त्याच्यामध्ये पाणी असतं. कुठल्याही फळामध्ये किंवा भाज्यामध्ये जेव्हा वॉटर कंटेंट असतो तेव्हाच त्याची चव आपल्याला येते. म्हणून आपण असं म्हणायचंय की म्हणून कृष्ण आपल्याला सांगतो पाण्यामधील रस मी आहे, वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे आणि आकाशातील शब्द मीच आहे, मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. म्हणजे एखादा एक खूप बुद्धिमान मुलगा असेल किंवा एक कोणाचं पेंटिंग खूप चांगलं असेल, कोणामध्ये खूप सुंदर गाणं म्हणायची कला असेल, तर हे सगळं जे हा सर्व जो टॅलेंट आहे, हा टॅलेंट म्हणजे कृष्णच आहे असं आपण ओळखावं. हे आता PDF कॉपी तुम्हाला आल्यावर तुम्ही हे नीट हे करा, प्रत्येक वाचा. चंद्र सूर्यामधला प्रकाश हा कृष्ण आहे. वैदिक मंत्रांमध्ये ओम कृष्ण आहे. पृथ्वीतला सुगंध म्हणजे कृष्ण आहे. तर हे तुम्ही नीट वाचा. हरे कृष्णा. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे
परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणाच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. श्लोक क्रम 13. त्रिगुणांनी राजसिक, सात्विक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणत नाही. हरे कृष्णा. म्हणजे आता हे जे गुण आहेत हे तुम्हाला 14व्या अध्यायामध्ये मी सांगणार आहे. पण इकडे कृष्ण काय सांगतोय की सात्विक, राजसिक, तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. आणि तरी देखील कृष्ण काय सांगतोय, पण मी स्वतंत्र आहे, मी गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. तर श्रील प्रभुपाद हे समजवताना सांगतात की एखादा खूप मोठा बिझनेसमॅन आहे. हा जो बिझनेसमॅन आहे हा एकाच शहरामध्ये बसलेला असतो, जगभर त्याचा बिझनेस असतो, पण तो स्वतंत्र असतो, तो कोणाच्या खाली येत नाही. तो नसला तरी त्याचा बिझनेस पूर्ण जगामध्ये अगदी व्यवस्थित चालू शकतो. तर अशा तऱ्हेने कृष्ण आपल्याला सांगतोय की तो कोणाच्याही अधीन नाहीये आणि तो पूर्ण तऱ्हेने स्वतंत्र आहे. आणि हे जे 3 गुण आहेत, राजसिक, तामसिक गुण, हे त्याच्याच शक्तीने व्यक्त झालेले आहेत. तर आपण मोहित झालेलो आहोत. आपण या 3 गुणांनी बद्ध झाले असल्यामुळे आपल्याला कृष्णाचे स्वरूप जाणू शकत नाही. मग इकडे सुद्धा श्रील प्रभुपाद उदाहरण देताना सांगतात की एक तुरुंग आहे आणि त्या तुरुंगामध्ये एक दिवस त्या गावातल्या राजाला वाटतं आपण या तुरुंगात जावं आणि हे कैदी कसे आहेत हे आपण बघून येऊया, म्हणून तो तुरुंगात जातो. आता तुरुंगामध्ये नेहमी कैदीच जातात. तुम्ही कधीतरी जाता का तुरुंगामध्ये बघायला की तुरुंग कसा आहे? आपण कधीच जात नाही. तर जेव्हा राजा जातो तुरुंगात तेव्हा त्या कैदीला काय वाटतं, अरे हा सुद्धा एक कैदीच आहे. तसंच आपल्याला सुद्धा आपण कृष्णाचं स्वरूप जाणत नाही. आपण काय म्हणतो कृष्णाला की तो आपल्यापैकीच एक आहे, त्याचं सर्वश्रेष्ठ रूप आपण जाणू शकत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्णा. दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे. परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्णा. म्हणजे बघा कृष्ण आपल्याला इकडे गॅरंटी देत आहे की मला शरण आल्यावर काय होईल. ही जी माया आहे या मायेला तुम्ही सहज पार करू शकाल. आता मी तुम्हाला सांगितलं कृष्ण हा सर्व शक्तिमान आहे, हा सर्व श्रेष्ठ आहे. आता कृष्णाच्या शक्त्या सुद्धा कृष्णा इतक्या श्रेष्ठ आहे, आपण त्यांच्या बरोबर लढू शकत नाही, आपण त्यांच्या बरोबर जिंकू शकत नाही. आपली शक्ती त्यांच्या पुढे काहीच नाहीये, त्यांच्या समोर आपण उभंही राहू शकत नाही. मग आपल्याला आपण काय करू शकतो, कृष्णाला शरण जाऊ शकतो. आता समजा एक गोष्ट सांगते. 2 मित्र आहेत, एक खूप श्रीमंत आहे आणि एक गरीब आहे. एक दिवस तो श्रीमंत मित्र आपल्या गरीब मित्राला सांगतो की आज शाळा सुटल्यानंतर तू माझ्या घरी ये. तर या मित्राला आनंद होतो. शाळा सुटल्यानंतर तो आपल्या घरी जातो, कपडे वगैरे बदलतो आणि या मित्राकडे जायला निघतो आणि तो सांगितलेल्या पत्त्यावर येतो. बघतो तर काय, त्याचं खूप मोठं घर असतं, मोठा बंगला, मोठं गेट असतं बाहेर आणि बाहेर पाटी असते, बिवेअर ऑफ डॉग्स. आता तिकडे तो आतमध्ये दाराच्या जवळ जातो तितक्याच एक मोठा कुत्रा
येतो आणि जोर जोरात भुंकायला लागतो. त्याला असं वाटतं मित्राला की मी जर गेट उघडला आणि आत गेलो तर हा माझा फडशा पाडेल, मी काय आता आत जाऊ शकणार नाही, आता काय करावं. म्हणून तो त्याच्या मित्राला खालूनच हाक मारतो आणि तो मित्र बाल्कनीमध्ये येतो आणि तो सांगतो की अरे हा कुत्रा आहे, मी येत नाही आता, मी घरी जातो म्हणून. मग तो मित्र म्हणतो थांब थांब, आणि कुत्र्याला तो हाक मारतो जोरात आणि सांगतो सिट डाऊन, खाली बस म्हणून सांगतो. आणि तो कुत्रा खाली बसतो आणि मग हा मित्र सांगतो आता दार उघड आणि आतमध्ये ये. आता हा मित्र आत चालत चालत जातो. चालत जाता जाता त्याच्या लक्षात येतं हा कुत्रा खाली मान घालून बसलेला आहे आणि डोळ्यांनी सुद्धा त्याच्याकडे बघत नाहीये. म्हणजे इतकं तो या आपल्या मालकाचा आदेश पाळतोय की मान सुद्धा वर करत नाहीये आणि हा मित्र वर आपल्या मित्राकडे जातो. तर इकडे आपलंही असंच होतं. माया जी आहे ती दुस्तर आहे, ती आपल्याला एकसारखी कृष्णाच्या विस्मरणात घालत असते आणि आपल्याला अनेक आकर्षण, आवाज येतोय का? आम्ही केलं मी अनेक आकर्षण आपल्या समोर ठेवत असते. या आकर्षणामुळे आपण भौतिकाकडे जातो आणि कृष्णाला विसरतो. आता ही माया इकडेच सांगितलंय कशी आहे, अतिशय दुस्तर आहे, तिला पार करणे अशक्य आहे. मग आपण काय करायचं? त्या गरीब मित्राने त्याच्या श्रीमंत मित्राला हाक मारली, त्याचप्रमाणे आपण काय करायचंय, आपल्याला सुद्धा हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे, आपल्याला कृष्णाकडे शरण जायचंय. म्हणजे कृष्ण काय करेल, स्वतः येईल आणि तो आपल्याला या भवसागरातून वाचवेल. आता हा जो सागर आहे, आपला जे भौतिक जग आहे, त्याची तुलना भवसागराशी केलेली आहे. भवसागर, आता सागर, कुठलाही सागर तुम्ही असं धरा की एक मुलगा किंवा एक माणूस पॅसिफिक महासागरामध्ये पडलेला आहे, म्हणजे आणि तो त्याला आता काहीच नाहीये की जवळ कुठलंही जहाज दिसत नाहीये आणि त्याचा जीव अतिशय धोक्यात आहे. तर तो मुलगा काय करेल तुम्ही मला सांगा बरं, आणि त्याचे जिवंत राहायचे चान्सेस काय आहेत? कोण सांगेल? सांगा बरं. कोणी नाही? तुम्ही ऐकताय ना क्लास की झोप येते? सांगा बरं. अभिजित प्रभूजी. काय झालंय, माझ्याकडे आता माझं लहान मूल होतं, त्यामुळे मला ऍक्च्युली तुमचा क्वेश्चन कळालं नाही. तर मला एक मुलगा या महासागरात बुडतोय, तर तो काय करेल? जवळपास कुठलंही जहाज वगैरे नाहीये, तो काय करेल? त्याला जर पोहता येत असेल तर स्वतःला वाचवण्याचा शेवटपर्यंत आणि त्याचे चान्सेस काय आहेत महासागरात जिवंत राहायचे? चान्सेस तर नाहीच. हो. बरं, धन्यवाद. तर ते अशी आपली परिस्थिती असते. आपली परिस्थिती अगदी अशी असते की भवसागरातून बाहेर पडणं आणि कृष्णाकडे जाणं हे अतिशय अवघड आहे. मग आपण जर पाण्यात बुडायला लागलो तर नॅचरल इन्स्टिंक्ट, जरी जवळपास कोणी नसेल तरी आपण हात वर करू आणि जोर जोराने ओरडू. कदाचित आपला आवाज मैलभर लांब कोणीतरी असलेलं जहाज असेल, कदाचित त्याला जाईल, म्हणून पोटातून आपण ओरडू.
मला वाचवा. आणि तेच आपण करतो. मी तुम्हाला सांगते ना, क्लासच्या शेवटी हात वर करा, किंवा इस्कॉन मंदिरामध्ये शेवटी बघा आरतीनंतर हात वर करून सगळेजण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा मंत्र म्हणतात. तर हात वर का करतात? तेव्हा आपण कळकळीने पोटातून ओरडून कृष्णाला सांगतोय, कृष्णा मला या भवसागरातून काढ आणि मला तुझ्याकडे घेऊन जा. आता ज्याप्रमाणे काही गोष्टी नैसर्गिक असतात, जसे केस पिकणे, म्हातारं होणे, हे नैसर्गिक गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे आपला जो आत्मा आहे तो कृष्णाकडे असणं हे नैसर्गिक आहे. आत्मा जो आपला आहे तो कृष्णाचा आहे, कृष्णच आपला माता पिता आहे, त्याच्याकडे असणं नैसर्गिक आहे. पण आपण अनैसर्गिक एन्व्हायरमेंट मध्ये आहोत. आता मासा हा पाण्यातच राहतो. समजा जर या माश्याला पाण्याच्या बाहेर काढलं आणि तुम्ही त्याला सोन्याच्या ताटामध्ये रोज छान छान खाणं दिलं, एसी दिला, सगळं दिला, तरी तो जिवंत राहील का? नाही, तो नाही राहू शकणार. त्याला पाणीच पाहिजे. तसंच आपल्या आत्म्याला कृष्णच पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याला कृष्ण भावना द्याल तेव्हा आत्मा आनंदित राहील, त्याला कुठलीही काळजी वाटणार नाही आणि सुखी समाधानी असेल. तर असं ही जी माया आहे, ज्या क्षणी आपण कृष्णाला शरण जातो त्या क्षणी ही माया काही करू शकत नाही. ज्याप्रमाणे तो कुत्रा जेव्हा मालक त्याला हाक मारतो आणि सांगतो खाली बस, तेव्हा तो खाली बसतो, मान खाली घालतो आणि तो जो त्याचा मित्र आहे तो गेट उघडून आतमध्ये जातो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमः मायया प्रतज्ञानाः आसुरं भावमाश्रिताः. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाही. हरे कृष्ण. आता आपल्याला कृष्णाने सांगितलंय की तुम्ही मला शरण या आणि शरण आल्यावर मात्र तुम्हाला माझी प्राप्ती होऊ शकते. पण कृष्ण सांगतो असं मी जरी सांगितलं तरी प्रत्येक जण काही मला शरण येत नाही. मग कोण कोण लोक कृष्णाला कधीच शरण जाऊ शकत नाही? जे अत्यंत मूर्ख, दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात. आता जे अत्यंत मूर्ख आहेत ते म्हणजे गाढवासारखे आहे. गाढव हे दिवस रात्र काम करतं, वजन वाहूनच्या वाहून घेऊन जातं. का या गाढवाला काय वाटतं, एवढं काम केल्यावर माझा मालक मला 2 घास देईल ज्याने माझं पोट भरेल. काही जण आपली सुद्धा हीच प्रवृत्ती असते की आपण दिवस रात्र काम करतो आणि आपल्याला काय वाटतं की पोटासाठी काम केलंच पाहिजे. ते बरोबरी आहे, पण आपल्या उन्नतीसाठी आपण वेळ दिलाच पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. आता या गाढवाला माहित नाहीये की समजा जरी त्यांनी काम केलं नाही तरी कृष्णाने त्याची खाण्यापिण्याची सोय तर केलेलीच आहे. गवत तो जरा पुढे जर गेला तर त्याला मोठे डोंगर दिसतील, शेत असतील की ज्याच्यामध्ये खूप गवत आहे आणि त्याला किती हवं तितकं खाता येईल. तर जे अत्यंत मूर्ख असतात ते कृष्णाकडे जाऊ शकत नाही. जे दुष्ट असतात किंवा नराधम असतात हे सुद्धा कृष्णाकडे जाऊ शकत नाही. आता हे जगाई आणि मदाई नावाची ही 2 माणसं होती. तर नित्यानंद प्रभू जे आहे
त्यांना सांगितलं की तुम्ही जे विकर्म करताय, माणसांना लुटताय, दारू पिताय, स्त्री गमन करताय, या गोष्टी करू नका. तर एकदा ते दारू पित होते आणि नित्यानंद प्रभूंनी त्यांना सांगितलं की दारू घेऊ नका. तेव्हा त्यांनी काय केलं, जगाई जो होता त्यांनी दारूची बाटली आहे ती नित्यानंद प्रभूंच्या कपाळावर मारली. अशी कपाळावर मारल्यावर त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि मग जवळपासची लोक होती ते लगेच चैतन्य महाप्रभूंना बोलवायला गेले. चैतन्य महाप्रभू तिकडे आले आणि त्यांना खूप राग आला, असं नित्यानंद प्रभूंना मारलं म्हणून त्यांनी सुदर्शन चक्र काढलं. पण नित्यानंद प्रभूंनी लगेच चैतन्य महाप्रभूंना सांगितलं की हे जे तुमचं चक्र आहे, सुदर्शन चक्र, ते तुम्ही परत घ्या, कारण तुमचा हा करुणा अवतार आहे. तुम्ही हे जी 2 माणसं आहेत त्यांच्यावर तुम्ही तुमची करुणा दाखवा. मग जेव्हा या दोघांनी बघितलं की चैतन्य महाप्रभू म्हणजे कोण, कृष्णच आहे असं त्यांनी बघितल्यावर ते परत त्यांनी ते शरण गेले आणि शरण गेल्यानंतर ते बदलले, ते सुद्धा मोठे वैष्णव झाले. अशा तऱ्हेने यांच्यावर कृष्ण कृपा झाली. पण हे नशीबवान होते, प्रत्येक जण नशीबवान नसतो. म्हणून जे नराधम असतात ते कधी कृष्णापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला श्रील प्रभुपादांनी भक्तीचे 4 नियम सांगितले. मी तुम्हाला 12व्या अध्यायात सांगणार. तेव्हा आपण पाप कधीही करत नाही किंवा पापापासून आपण लांब राहतो. तर जे नराधम आहे, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले आहे, म्हणजे जे मोठमोठे सायंटिस्ट असतात किंवा खूप शिकलेले विद्वान लोक असतात, ही लोक कशी असतात, त्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झाले. सायंटिस्ट काय म्हणतात, नाही देव वगैरे काही नाहीये, आम्ही जे काय करतोय याच्यामध्येच देव आहे, देव आणि कोणीही वेगळा नाहीये, असं करून ते सायन्सला किंवा विज्ञान जे आहे, जे शास्त्र आहे, जे इन्व्हेन्शन आहे, जो रिसर्च केलेला आहे, यालाच ते सर्वस्व मानतात. आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, असुर हे कसे असतात, ते म्हणतात की देव वगैरे हा कोणी नाहीये, मी देवापेक्षा बलवान आहे, आणि ते तप वगैरे करतात आणि ब्रह्मदेवाकडून वरही घेतात. त्यांना काय हवं असतं, त्यांना हवं असतं की या पूर्ण ब्रह्मांडावर फक्त माझंच राज्य पाहिजे. मग अशी जी माणसं असतात ते कृष्णाला कधीच शरण जात नाही. बघा आता इकडे त्यांनी रावण दाखवलेला आहे. तर रावण हा तप करतोय. तो तप करण्याचा उद्देश काय आहे की मला सर्वात बलवान व्हायचं असतं, मला सर्वात बलवान व्हायचंय. म्हणून अशी जी प्रवृत्ती असते जी कुठेही कृष्णाला मानत नाही, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी असू शकतं या गोष्टीला सुद्धा मानत नाही, त्यांना ते कधीच कृष्णाला शरण जाऊ शकत नाही. हरे कृष्ण. आता कोण कृष्णाला शरण जातात ऐका. हरे कृष्णा. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुना आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीचा भरतर्षभा. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्णा. म्हणजे आता कोण कृष्णाला शरण जातात, आर्त, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत आणि त्यांच्यावर आलेलं संकट त्यांना घालवायचंय. अर्थार्थी,
म्हणजे ज्यांना संपत्तीची गरज आहे, जे गरीब आहेत आणि त्यांना पैसे नसल्यामुळे त्रासही सोसावा लागत आहे, ते कृष्णाकडे जातात. जिज्ञासू, जिज्ञासू म्हणजे ज्यांना जिज्ञासा आहे, अरे कृष्ण कोण आहे. कधीतरी असं होतं की हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करत हे काही भक्त चाललेले असतात आणि मग एखादा माणूस तिकडे रस्त्यावर जाऊन बघतो, हे किती आनंदाने हा मंत्र म्हणताय आणि किती शांत समाधानी दिसताय, हे का म्हणताय, हे का म्हणताय. आणि हे तो एखाद्या कीर्तन करणाऱ्या माणसाला विचारतो. मग तो म्हणतो, अरे आमचं इकडेच इस्कॉन मंदिर जवळ आहे आणि दर रविवारी आम्ही भगवद्गीताचा क्लास घेतो, तर तेव्हा तुम्ही नक्की या, म्हणजे आम्ही कीर्तन का करतोय हे तुम्हाला खूप छान समजेल. अशा तऱ्हेने तो मंदिरात जातो. हा, तर त्याला म्हणतात जिज्ञासू. आणि ज्ञानी, ज्ञानी म्हणजे ज्यांनी पूर्ण वेद वाचलेले, उपनिषद, भगवद्गीता, भागवतम, आणि त्याला कळून चुकलेला आहे की कृष्ण हा सर्वश्रेष्ठ आहे, माझं आणि कृष्णाचा एक नातं आहे, म्हणून तो कृष्णाला शरण जातो. आता या 4 लोकांपैकी आपण नंतर कृष्ण सांगणार आहे की सर्वात मला ज्ञानी आवडतो. आता बघा, गजेंद्र आहे, त्याचा पाय या मगरीनी ओढलेला आहे, पकडलेला आहे आणि हजारो वर्ष झाली तरी ही मगर याचा पाय सोडत नव्हती. हे जे हा जो गजेंद्र आहे त्याच्या सर्व राण्या, नातेवाईक, मित्र त्याला ओढू लागले. अनेक दिवस गेले तरी देखील ही जी मगर होती ही इतकी बलवान होती की हा पाय ती सोडतच नव्हती. असं झाल्यामुळे शेवटी हे सगळे नातेवाईक परत गेले आणि फक्त गजेंद्र आणि मगर असे त्या सरोवरात राहिले. तेव्हा गजेंद्रानी विष्णूचं स्मरण केलं, विष्णूची स्तुती केली आणि त्याला सांगितलं की मला तुम्ही वाचवा. तेव्हा विष्णू गरुडावरून आले आणि आपल्या सुदर्शन चक्राने या मगरीची मान कापली आणि अशा तऱ्हेने गजेंद्र आर्त होता. द्रौपदी सुद्धा आर्त होती. संकट समयी तिचे सगळे 5 जे पती होते ते काही करू शकत नव्हते. तेव्हा तिने कृष्णाला हाक मारली आणि कृष्णाने द्रौपदीचं रक्षण केलं. आता इकडे त्यांनी दाखवलंय की हे ध्रुव महाराज आहेत. जेव्हा लहान असताना त्यांना आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायचं होतं, पण आईनी, त्यांची जी सावत्र आई होती सुरुची, त्यांनी या ध्रुवाला ढकललं. तेव्हा ते 5 वर्षाचे होते आणि सांगितलं की तुझी लायकी नाहीये राजाच्या मांडीवर बसायची. असं म्हटल्यावर ध्रुवला खूप वाईट वाटलं. तो रडत रडत आपल्या आईकडे गेला, सुनीतीकडे, आणि सुनीतीने सांगितलं, बाळा मी तर तुझ्या वडिलांची नावडती राणी आहे, त्याच्यामुळे मी यात काही करू शकत नाही आणि तुला वाचवणारा किंवा तुझं ऐकणारा एकच आहे आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण तुला मदत करेलच. तेव्हा तो सगळं राज्य सोडून वनामध्ये गेला. तिकडे त्याला नारद मुनी भेटले आणि त्यांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवायाचा मंत्र दिला आणि तो मंत्र त्यांनी जप करायला सुरुवात केली. पण मनामध्ये इच्छा काय होती की मला सुद्धा माझ्या वडिलांपेक्षा माझ्या पणजोबांपेक्षा याचे जे पणजोबा होते ते म्हणजे ब्रह्मदेव होते, तर मला माझ्या पणजोबांपेक्षा सुद्धा मोठं राज्य पाहिजे असं. तर ध्रुव हा अर्थार्थी होता आणि मग कृष्ण प्रसन्न झाला, चतुर्भुज रूपामध्ये ध्रुव महाराजांना दर्शन दिलं आणि खरोखर ब्रह्मापेक्षा मोठं राज्य
ध्रुवला मिळालं. तर अशा तऱ्हेने आपण म्हणू शकतो की ध्रुव जेव्हा वनामध्ये गेला तेव्हा तो अर्थार्थी होता, आणि मग जेव्हा त्याला कृष्णाचं दर्शन झालं मग मात्र त्याच्या लक्षात आलं की आपण हे मागू नये, पण तरी देखील त्याला कृष्णाने हे प्रदान केलं. सुग्रीवला त्याचं गेलेलं राज्य प्रभू रामचंद्रांनी मिळवून दिलं. सुग्रीव सुद्धा अर्थार्थी होता. आता इकडे व्यासदेव आहेत आणि त्यांची पत्नी गर्भवती आहे. व्यासदेवानी आपली पत्नी गर्भवती असताना तिला पूर्ण भागवतम सांगितलं, आणि ते ऐकून या व्यासमुनींच्या पत्नींच्या गर्भामध्ये शुकदेव गोस्वामी होते. त्यांना वाटलं की या भौतिक जगामध्ये जन्म न घेतलेलाच बरा, म्हणून काही झाल्याने ते बाहेर आले नाही. असं 1 वर्ष 2 वर्ष 16 वर्ष गेली. 16 वर्ष गेल्यावर मात्र व्यासदेव कृष्णाकडे गेले आणि त्यांनी हे असं काय घडत आहे आपल्या घरी ते सांगितलं. मग कृष्ण स्वतः आले आणि त्यांनी विनंती केली शुकदेव गोस्वामींना की तुम्ही जन्म घ्या, आणि मग त्यांनी जन्म घेतला. तर इकडे जे शुकदेव गोस्वामी होते ते ज्ञानी होते. इकडे परीक्षित महाराज आहेत, त्यांना समजलं होतं की ते आता फक्त 1 आठवडा जगणार आहे. त्यांची मृत्यू कुठल्या वारी होणार आहे हे त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी डेट अँड डेट फिक्स्ड होतं. तर हे त्यांना माहित होतं, म्हणून त्यांनी त्वरित आपलं राज्य सोडलं, गंगेच्या काठी गेले आणि शुकदेव गोस्वामींना शरण गेले आणि त्यांनी सांगितलं की आता माझं मरण 7 दिवसामध्ये निश्चित आहे, तर मरणाऱ्या माणसाचं कर्तव्य काय आहे हे तुम्ही मला सांगा. आणि असं ते गेले. ते आपल्या नातेवाईकांना भेट, मित्रांना भेट असं न करता ते थेट शुकदेव गोस्वामींकडे गेले आणि शुकदेव गोस्वामींनी त्यांना भागवत कथा सांगितली. तर हे जे परीक्षित महाराज होते ते ज्ञानी होते, आणि नैमिष्य अरण्यामध्ये अनेक मुनी आले आणि ते ऋषींकडून ऐकतायत. सूत गोस्वामी सूत गोस्वामी कडनं त्यांना ऐकायचंय कृष्ण कोण आहे आणि आपलं आणि कृष्णाचं नातं काय आहे, भक्ती कशी करायची, कृष्णाची प्राप्ती कशी करायची. तर या सर्व ऋषी मुनींना आपण जिज्ञासू असं म्हणतो. आता इकडे आपल्याला कृष्णाने सांगितलंय की जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न आहे तोच श्रेष्ठ आहे, तोच कृष्णाला सर्वात प्रिय आहे. का प्रिय आहे तो? कारण जो आर्त असतो, जो दुःखी असतो, संकटात असतो, त्याचं संकट गेल्यावर तो कृष्णाला विसरू शकतो आणि विसरतो. ज्याला संपत्ती हवी असते, संपत्तीची प्राप्ती झाल्यावर तो देखील कृष्णाला विसरतो. जो जिज्ञासू असतो, एकदा जिज्ञासा मिटल्यावर तो परत कृष्णाकडे जाईलच असं सांगता येत नाही, परंतु जो ज्ञानी असतो तो कधीही कृष्णाला सोडत नाही. हरे कृष्णा. कुमुद माताजी. हरे कृष्णा. बहुनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टीच्या कारणाचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. म्हणजे बघा, कृष्णाला शरण जाणे काही सोपी गोष्ट नाहीये. इकडे आपल्याला काय समजतं, अनेक अनेक जन्म मृत्यू या चक्रातून गेल्यानंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते
तोच कृष्णाला शरण जाऊ शकतो. आणि जो कृष्णाला शरण जातो त्याला काय म्हटलंय? महात्मा म्हटलेलं आहे. म्हणजे महात्मा शब्द आपण इतक्याच हलक्या तऱ्हेने वापरतो. कुठल्या तरी व्यक्तीला महात्मा हे नाव देतो, पण महात्मा तोच आहे जो कृष्णाला शरण गेलेला आहे. तर कृष्णाला शरण जाणे सोपे नाहीये. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ज्याचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. श्लोक क्रम 21. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवताची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्णा. आता आपल्याला कृष्णाला शरण जायचंय. आता हा टॉपिक कृष्णाने आणि खोलवर जाऊन आपल्याला समजवलेला आहे की काही लोक त्याला शरण जात नाही. का नाही जात? कारण ते भौतिक कामनांनी हिरावलेले असतात. त्यांच्या मनामध्ये असंख्य इच्छा असतात. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि इच्छा, अशा भौतिक इच्छा असल्यावर आपण कधीही कृष्णाच्या जवळ सुद्धा जाऊ शकत नाही. आणि पण तुम्ही ऐकलंय का, काही जण म्हणतात की मी दुर्गा भक्त आहे, मी शिव भक्त आहे, मी गणेश भक्त आहे, असं म्हणतात. तर चला, कृष्ण म्हणतो ठीक आहे, तुम्हाला माझ्याकडे नाही यायचंय ना, तर तुम्ही या देवदेवतांची आराधना करा. पण कोणाची तरी आराधना करा तुम्ही, देवदेवतांची. हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही असुर व्हाल. तर आता समजा जर एक श्रीमंत माणूस आहे आणि त्यांनी एका भिकाऱ्याला बघितलं, सिनेमागृहाच्या बाहेर बसलेला आहे, आणि त्याला दया आली. तो त्या भिकाऱ्याकडे जातो आणि त्याला विचारतो की मला तुला काहीतरी द्यायचंय, तर मी काय देऊ? मग तो काय म्हणतो की मला एक सिनेमाचं तिकीट द्या. मग हा जो माणूस आहे हा म्हणतो नाही, काहीतरी अधिक चांगला सांग ना मला. तर मग तो म्हणतो की बरं, मला सिनेमाचं तिकीट द्या आणि इंटरव्हेल मध्ये मला खाण्यासाठी पॉपकॉर्न आणि कोक हे द्या. मग बघा, हा जो श्रीमंत माणूस आहे हा भरपूर पैसे द्यायला तयार असतो, पण हा भिकारी आहे हा काय म्हणतोय की ही लोक सिनेमा बघायला जातात, बाहेर जेव्हा सिनेमा बघून येतात तेव्हा हसत असतात, आनंदात असतात. इंटरव्हेल मध्ये आल्यानंतर बाहेर ते कोक, पॉपकॉर्न, समोसा खात असतात. केवढा हा मोठा आनंद आहे, मला सुद्धा हाच आनंद पाहिजे. म्हणजे तो जो श्रीमंत माणूस आहे तो त्या माणसाला सांगतो की मला तुला चेक द्यायचा आहे, तू हवी तितकी रक्कम सांग, तुझा हा पूर्ण जन्म तुला पैशाची कमी भासणार नाही, इतकं मला तुला द्यायचंय. पण तो गरीब माणूस म्हणतो नाही, मला तुम्ही एक सिनेमाचं तिकीट द्या आणि पॉपकॉर्न आणि कोक द्या. हा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला कृष्ण प्राप्ती नकोच आहे, सर्वोच्च आनंद नकोच आहे. आपण या भिकाऱ्यासारखी आपली मागणी असते. मागणी काय केली पाहिजे? कृष्णा, मला तुझ्या धामात यायचं आहे. आणि जेव्हा आपलं ही मागणी, जे भौतिक जगामध्ये लोक जी मौज मजा करत असतात, आनंद साजरा करत असतात, त्याच्याकडे आपण जेव्हा आकर्षित होतो तेव्हा लक्षात ठेवा, कृष्णामध्ये आपली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा अतिशय वीक असते. म्हणजे ती
त्याच्यामध्ये बळ नसतं, शक्ती नसते आपल्या श्रद्धेमध्ये. मग ठीक आहे, कृष्ण म्हणतो ठीक आहे, तुम्ही अगदीच काही न करण्यापेक्षा तुम्ही देवदेवतांची पूजा करा, आणि ती इनडायरेक्टली आपण कृष्णाचीच पूजा केल्यासारखी असते, पण ते इनडायरेक्ट असते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अशे श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. श्लोक क्रम 23. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवताचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाचीच प्राप्ती करतात. हरे कृष्ण. म्हणजे इकडे कृष्णाने सांगितलंय की तुम्ही जी काय देवदेवतांची पूजा करता ती इनडायरेक्ट असते. इनडायरेक्ट तुम्ही माझीच पूजा करता. इनडायरेक्ट तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हा काय होतं की जे फळ प्राप्त होतं आपल्याला, ते फळ टेम्पररी असतं, ते नित्य नसतं. आणि हे फळ सुद्धा कोण प्रदान करतं? कृष्णच आपल्याला ते फळ देतो. आता ज्या देवदेवतांची आपण पूजा करत असतो त्यांचं सुद्धा जे जीवन आहे ते मर्यादित आहे. लक्षात ठेवा, ब्रह्मदेव सुद्धा त्याचा आपला पृथ्वीवरचा 1 सेकंद म्हणजे त्याची 1,00,000 वर्ष झाली, तरी देखील असं त्याचं जीवन जे आहे, मी तुम्हाला सांगितलं 311 खरब वर्ष आहे, 311 ट्रिलियन इयर्स. आपल्यापेक्षा आपण असं म्हणू शकू की ब्रह्मदेव अमर आहे, पण तरी सुद्धा त्याचं जीवन मर्यादित आहे. आणि त्याचं जीवन, देवदेवतांचं जीवन मर्यादित असल्यामुळे त्यांच्याकडून प्राप्त होणारी फळे सुद्धा मर्यादितच असतात. आणि इकडे आणि दुसरी गोष्ट कृष्णाने सांगितलंय की जेव्हा तुम्ही देवदेवतांची आराधना पूजा करता तेव्हा तुम्ही त्यांच्या लोकी जाता, पण जो माझी पूजा करतो, जो माझं चिंतन सदैव करत असतो, तो मात्र माझ्या परमधामी येतो. हरे कृष्ण. आणि इकडे एक शब्द कृष्णाने वापरलाय बघा, अल्पबुद्धीची लोक देवतांची उपासना करतात. बघा, अल्पबुद्धी, आणि शब्द आहे अल्पमेधसाम. हा शब्द आहे संस्कृत मधला, की जे इतर देवदेवतांची पूजा करतात त्यांना अल्पबुद्धीचे म्हटले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. श्लोक क्रम 24. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्याच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य रूप जाणू शकत नाही. हरे कृष्ण. परत आता इकडे कृष्णाने शब्द वापरलाय अल्पबुद्धी. म्हणजे जे देवतांची पूजा करतात ते खरोखर अल्पबुद्धीचे असतात. म्हणून इकडे श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात, तुम्हाला जे काही तुमचं मागणं असेल ना, तुम्ही कृष्णाकडेच मागा. असं नाहीये की तुम्ही इतर देवदेवतांकडे जाऊ नका. इतर देवदेवतांकडे गेला ती पूजा बंद करायची नाहीच आहे, पण मागणं बदलायचंय. मागणं तुम्ही इतर देवदेवतांकडे मागा की मला कृष्ण भक्ती हवी आहे. तुम्ही गणपतीची आराधना करत असाल, तुम्ही गणपतीकडे मागा की मी आता भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केलेला आहे, मला त्याचं ज्ञान मिळण्यासाठी, ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी मला शक्ती आणि सामर्थ्य दे. म्हणजे तुम्ही इतर देवदेवतांचा आपल्याला मान करायचाच आहे, कारण ते कृष्णाचे शुद्ध भक्त आहे. पण मागायचं जे काय श्रील प्रभुपादांनी सांगितलंय, तुम्ही कृष्णाकडेच मागा. आता
काही लोक खूप जोर जोरात सांगतात की कृष्ण असा कोणी नाहीये, देव म्हणजे निराकार आहे. पण काही जण असतात ते हट्टाने आणि जोराने सांगतात की नाही, कृष्णाचं सगुण रूप आहे, त्याचंही रूप आपल्यासारखा आहे, तो निराकार नाहीये असं सांगतात. मग ही जी डिबेट चाललेली आहे ना, या डिबेटवर कृष्णाने स्वतः त्याचा व्हर्डिक्ट दिलेलं आहे, त्याचं जजमेंट जे आहे ना ते इकडे कृष्णाने सांगितलेलं आहे की अल्प बुद्धी लोकांना वाटते की मी पूर्वी निराकार होतो आणि आता मी रूप धारण केलेले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी, अनुपम, दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. म्हणजे कृष्ण आपल्याला काय सांगतो की मला सुद्धा रूप आहे. कृष्णाची जे स्वरूप आहे ते कसं आहे, सत चित आनंद. सत म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय की शाश्वत, की ज्याच्यावर काळाचा प्रभाव कधीच पडू शकत नाही. कृष्णाचा तुम्ही कुठेही चेहरा फोटो बघितला, कृष्णाचं रूप बघितलं तर त्याचं रूप कसं असतं, तो नेहमी चिरकाल तरुण असतो. का? कारण त्याच्यावर काळाचा प्रभाव कधीच पडत नाही. असं जे रूप आहे त्याला सत म्हणतात. कृष्ण जो लहानपणापासून मोठा होत गेला, अगदी जन्म झाल्यापासून 5 वर्षापर्यंत जे जो काळ होता किंवा जे त्याचं वय होतं त्याला कौमार म्हणतात. मग 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंत पौगंडा म्हणतात आणि 15 वर्षापर्यंत जी अवस्था आहे ती किशोर अवस्था म्हणतात आणि 15 वर्षानंतर यौवन म्हणतात. आणि कृष्ण हा चिरकाल तरुण आहे, त्याच्यावर काळाचा प्रभाव पडत नाही, त्याला सत म्हणतात. आणि चित म्हणजे काय, जो ज्ञानाने परिपूर्ण आहे. आणि आनंदकर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की तो आनंद स्वरूप आहे. हे सच्चित आनंद, हे जे पूर्ण रूप आहे त्याला आपण म्हणतो कृष्णाचं दिव्य स्वरूप. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. हरे कृष्ण. तर आता इकडे कृष्णाने काय सांगितलं, जे मूढ आणि अज्ञानी लोक आहेत म्हणजे जे अभक्त आहे त्यांना मी कधीच प्रकट होत नाही, मी नेहमी त्यांना अप्रकट राहतो. म्हणून ते माझे स्वरूप जाणू शकत नाही. मी अजन्मा आहे, मी अच्युत आहे हे ते जाणू शकत नाही. आता बघा, आपल्याला सुद्धा समजा जर आता एखादी स्त्री असेल आणि तिची एक मैत्रीण असेल, पण ही जी मैत्रीण आहे ती हिचा खूप द्वेष करते, तिला नीट बोलत नाही, नेहमी तिच्यामधल्या चुका सांगते. आता ही जी बाई आहे ती खूप छान स्वयंपाक करणारी आहे, नाना प्रकार करते, पण ही जी बाई द्वेष करणाऱ्या आपल्या मैत्रिणीला ती कधीतरी घरी जेवायला बोलवेल का? ती बोलवणार नाही, कारण ती सारखीच तिचा द्वेष करते. म्हणून ती म्हणाल नको बाबा, तिला मी बोलवणार नाही. त्याच्यामुळे ही स्त्री जी खूप छान स्वयंपाक करते तर तिची चव हिला चाखताच येणार नाही, कारण ही बोलवणार नाही. तिच्याबद्दल तिला माहित सुद्धा नसेल की इतका चांगला स्वयंपाक करते ते. तर अशा तऱ्हेने जे अभक्त आहेत कृष्ण त्यांच्या समोर कधीच येत नाही, त्यांना कधी सांगतही नाही की त्याचं स्वतःचं ज्ञान किंवा मी कोण आहे हे तो सांगत नाही. तो नेहमी अभक्तांना अप्रकट राहतो.
आणि इकडे कृष्णाने सांगितलंय की भूतकाळात घडलेले सर्व काही जे आत्ता वर्तमानात घडत आहे आणि भविष्य काळात जे काही घडणार आहे, कृष्ण हे सर्व काही जाणतो. तो सर्व जीवांना जाणतो, पण कृष्णाला कोणीही जाणत नाही, कारण कृष्ण हा आपला उगम आहे. ज्याप्रमाणे आई लहान बाळ रडतय, मग त्याला झोप आलेली आहे की त्याला भूक लागलेली आहे की त्याला नुसतं मी कडेवर घ्यायला हवंय, हे आई अचूक तऱ्हेने जाणू शकते. त्याचप्रमाणे कृष्ण आपल्याला सर्व तऱ्हेने जाणतो, पण आपण मात्र कृष्णाला जाणू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोह निर्मुक्ताः भजन्ते मां दृढव्रताः. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहे आणि ज्याची पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहे, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेत मध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. म्हणजे इकडे आपल्याला काय सांगितलंय, इकडे कृष्णाने सांगितलंय की मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. मग अशी काही माणसं आहेत ना ज्यांनी कृष्णाला जाणलेलं आहे, हो अशी आहेत. मग ती माणसं कोण आहेत? कृष्ण आपल्याला सांगतो, ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केलेली आहेत आणि ज्यांची पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त झाले. द्वंद्वरूपी मोह म्हणजे मला हे आवडतं, हे मला आवडत नाही, हे सुख आहे, हे दुःख आहे, याला द्वंद्वरूपी मोह म्हणतात. याच्यातून जी मुक्त झालेली आहे आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात, अशी जी माणसं आहेत ती कृष्णाला जाणू शकतात. आता तुम्ही सुद्धा इकडे आलेला आहात, रोज तास दीड तास भगवद्गीता ऐकताय, त्याचं कारण आहे कारण या जन्मी किंवा पूर्व जन्मी तुम्ही असं काहीतरी पुण्य केलेलं आहे की या पुण्य कर्माच्या फळरूपी तुम्ही भगवद्गीता ऐकू शकता, किंवा तुमची पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झालेली आहे. आणि असाच माणूस निष्ठेने कृष्णाच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये व्यस्त होऊ शकतो. आता ही एक स्लाइड दाखवलेली आहे इकडे त्यांनी, की एक मृगारी असतो, तो प्राण्यांना मारत असतो आणि कसा मारतो, अर्धा मारतो, त्यांना विव्हळत ठेवतो आणि मग मेलेल्या प्राण्यांची कातडी काढतो, विकतो, त्यांचा मांस विकतो, हाडं वगैरे विकतो. एक दिवस त्या जंगलातून नारद मुनी चालले होते. तर नारद मुनी चाललेले असताना त्यांनी हे बघितलं की हा अर्धवट पशु पक्ष्यांना मारतोय आणि त्याला खूप वाईट वाटलं की हे खूप मोठं पाप कर्म तो करतोय. मग ते मृगारी जवळ जातात. मृगारी त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, बघा मी किती पशूंना मारले, तुम्हाला मी आता हरणाचं कातडं देईन. तुम्ही मुनी आहात ना, म्हणजे हरणाच्या कातड्यावर बसून तुम्ही ध्यान जप करू शकाल. मग नारद मुनी मृगारीला सांगतात की अरे मला हरणाचं कातडं तर नकोच आहे, पण तू हे पाप कर्म करू नकोस. तर तो मृगारी म्हणतो, काय काय म्हणताय, काय पाप कर्म आहे? याच्यावर माझी जीविका चालते आणि हे माझ्या वडिलांनी मला शिकवलंय. मग जेव्हा त्यांना नारद मुनींना दिसलं की हा मृगारी जे काय सांगतोय त्याच्या पाठीमागे कुठेतरी मनाचा भोळा भाबडेपणा आहे, तो हा मुद्दामून करत नाही, त्याच्या वडिलांनी शिकवल्यामुळे तो हे करत आहे. आणि मग हा मृगारी नारद मुनींना म्हणतो की तुम्ही मला सांगताय हे काम करू नका, पण मला पैसे कोण देणार, मी अन्न कसं आणू, माझा गुजारा कसा करू मी.
मग असं म्हटल्यानंतर नारद मुनी म्हणतात, बरं पहिल्यांदा मी तुला सांगतो की तू धनुष्य बाण नदीमध्ये फेकून ये, तू हे घोर पाप करू नकोस आणि तू इकडे या जंगलामध्ये जिकडे सरोवर असेल त्याच्या जवळ एक कुटीर बांध, तिकडे समोर तुळशीचं वृंदावन ठेव आणि तिकडे तुळशीच्या समोर बसून रोज महामंत्राचा जप कर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा तू मंत्र कर. तुझी खाण्यापिण्याची व्यवस्था जो आहे ते कृष्ण करणारच, माझ्यावर विश्वास ठेव. मग कुठेतरी जेव्हा एक शुद्ध भक्त बोलतोय असं जेव्हा असतं तेव्हा खूप वेगवेगळे परिणाम होतात. असं म्हटलेलं आहे, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. म्हणजे अगदी क्षणापेक्षा सुद्धा कमी तुम्हाला साधू संग मिळाला तर तुमचं जीवन पूर्ण पालटून जातं. मृगारीचंही तसंच झालं. आणि ती जी हरिदास ठाकूर आणि ती जी वेश्या होती तिचंही तसंच झालं. या मृगारीने लगेच आपला धनुष्यबाण नदीमध्ये टाकला, घरी गेला आणि बायकोला सांगितलं, आजपासून आपण घरी राहायचं नाहीये, तू माझ्या बरोबर चल, जंगलामध्ये मी एक कुटीर बांधलेलं आहे, समोर तुळस लावलेली आहे, तिकडे आपल्याला जायचं आणि रोज हरिनाम घ्यायचंय. दोघही निघाले. हातात पैसा नाही, अन्न काही नाही, तिकडे गेले आणि हरिनामाचा जप करत बसले. मग जवळपास गावाच्या बाहेर असणारी जी लोक होती, जंगलाच्या बाहेर गावातली लोक, ते त्यांना दूध फळं आणून देऊ लागले. आणि हळूहळू ही जी न्यूज आहे, ही बातमी की हा इकडे जंगलामध्ये राहतोय, कुटीरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत हरिनाम घेतोय, हे जे ही बातमी सर्वत्र पसरली. आता लोक त्याला फळं, भाज्या, तांदूळ, गहू घेऊन यायला लागली आणि गावांमध्ये समजली. मग लोक दूध, दही, तूप, आता पोतीच्या पोती गहू घेऊन यायला लागले. मग एक दिवस बायको म्हणाली, अहो हे सगळं अन्न नासायला लागलंय, धान्य, काय करूया? मग मृगारी म्हणाला, ठीक आहे, आपण सर्व गावाला जेवण देऊया, तू स्वयंपाक कर. मग आता येणाऱ्या जाणाऱ्या जे कोणी येत होते त्यांच्याकडे मृगारी म्हणायचे, कृष्णप्रसाद घेऊनच तुम्ही घरी जा. असं करून गावचे गाव त्याच्या घरी येऊन जेवून जायचे. मग एक दिवस नारद मुनी त्याच जंगलातून चालले होते आणि त्या जंगलातून जाताना त्यांना आठवण आली, अरे मी इकडेच सांगितलं होतं मृगारीला, कुठे आहे? म्हणून ते जरा बघायला लागले. तेव्हा त्याने कुटीर दिसलं आणि कुटीरातून मृगारीने सुद्धा बघितलं की आपले गुरु आलेले आहेत आणि लंगडत लंगडत तो तिकडे आला. आणि मग त्यांना नमस्कार करायच्या अगोदर त्यांनी पांढरी चादर जमिनीवर घातली आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला. मग नारद मुनींनी मृगारीला सांगितलं, उठ, की तू असा लंगडत का आलास, काय झालंय तुझ्या पायाला? तेव्हा मृगारी म्हणाला की जमिनीवर किडे, मुंग्या, पाखरं आहेत, ती जर तुडवत तुडवत मी आलो तर निश्चितच त्यांचा मृत्यू होईल. आणि इकडे सुद्धा तुम्हाला नमस्कार करताना माझ्या शरीराचा भार या जमिनीवर असलेल्या किड्या मुंग्यांना सहन होणार नाही, म्हणून मी चादर घालून तुम्हाला दंडवत प्रणाम केला. म्हणजे जो प्राण्याला विव्हळत ठेवायचा, मारायचा, तो आता मुंगीला सुद्धा मारत नव्हता. इतकं रूपांतर या मृगारीमध्ये झालं. आता आपण शेवटचा श्लोक ऐकूया. हरे कृष्णा. पूर्णपणे मत्परायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवताचा नियंत्रक, सर्व यज्ञाचा अधिष्ठाता, भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समय सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्णा.
म्हणजे इकडे कृष्णाने काय सांगितलंय की जे पूर्णपणे मतपरायण झालेले आहेत, म्हणजे जे सदैव माझं चिंतन करतात, तेच कृष्णाला जाणू शकतात की कृष्ण कोण आहे, या भौतिक सृष्टीचा संचालक आहे, तो या भौतिक सृष्टीचा स्वामी आहे, तो सर्व देव देवतांचा, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता आहे. म्हणजे थोडक्यात कृष्ण ईश्वरांचा सुद्धा ईश्वर आहे. आणि असे जे पूर्णपणे मतपरायण झालेले भक्त आहेत त्यांनाच फक्त माझी प्राप्ती होऊ शकते. तर आज आपण काय काय शिकलो की कृष्णाने आपल्याला त्याचं ज्ञान दिलं की त्याच्या विभिन्न शक्त्या आहेत, हे आपल्याला आज समजलं. कृष्ण त्याच्या विविध शक्त्यांमध्ये कोण आहे हे पण आपल्याला समजलं. सूर्य आणि चंद्रा मधला प्रकाश कृष्ण आहे, पृथ्वी मधला सुगंध कृष्ण आहे. तर अशा विविध शक्त्यांबद्दल आज आपण जाणलं. मग कृष्णाला शरण गेल्यावर काय होतं, आपल्याला माया पार करायला येते आणि आपल्याला कृष्णाची प्राप्ती होते. मग देवपूजा आणि देवदेवतांच्या पूजेबद्दल कृष्णाने सांगितलं की ज्यांचं मन कामाने हिरावलेले आहे किंवा ज्यांच्या मनामध्ये असंख्य काम आहे, अशी लोक देव देवतांची पूजा करतात आणि मग शेवटी भ्रमातून भक्ती करण्यासाठी तुम्हाला सदैव कृष्णाचं चिंतन केलं पाहिजे. आता आपला अध्याय झालेला आहे, मी रेकॉर्डिंग थांबवते.